पांडुरंगा करू प्रथम म्हणा दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जनी जन
मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मी बऱ्याचदा सांगतो संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही या महाराष्ट्राच्या माध्यमामध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे ज्ञान म्हटलं की ज्ञानोपराय आठवतात शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा आठवतात भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आठवतात त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबराय आज का कुणास ठाऊक पण जाण्याची भाषा बोलतायत आज का कुणास ठाऊक पण तुकोबराय निरोपाची भाषा बोलतायत तुकोबरायांच्या मुखातली भाषा अशी आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी ज्या अर्थी तुकोबराय जातो म्हणतायत त्या अर्थी दोन शक्यता उपलब्ध होतात ज्या अर्थी तुकोबराय जातो म्हणतायत त्या अर्थी पहिली शक्यता अशी आहे आणि सर तुकोबरायांना कोणीतरी जबरदस्तीने घेऊन चालला असेल म्हणून तुकोबराय म्हणतायत आम्ही जातो किंवा मग दुसरी शक्यता अशी आहे तुकोबराय स्वतःच्या मर्जीने निघाला मला आवडून सांगू द्या दोन्ही शक्यता तुम्हा सर्वांच्या समोर मांडल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही पहिली शक्यता अशी तुकोबरायांना कोणीतरी जबरदस्तीने घेऊन चाललंय असा विचार आपण करू पुन्हा विचार असा मांडत असताना मला अडचण अशी निर्माण होते तुकोबरायांना जर कोणीतरी जबरदस्तीने घेऊन चाललंय असा विचार मांडायचा तर मग तुकोबरायांना जबरदस्तीने घेऊन जाईल एवढी ताकद कुणाची तुकोबरायांना जबरदस्तीने घेऊन जातील एवढं सामर्थ्य कुणाचं महाराज त्या यमाचे जे किंकर आहेत ते प्रचंड निष्ठुर आहेत मारिती जोडीती तोडीती बहु निष्ठुर ते निष्ठुर असणारे यमाचे जे किंकर आहेत ते किंकर तुकोबरायांना घेऊन चालले असतील असा विचार मांडायला हरकत नाही पण तिथं अडचण अशी आहे यमाचे किंकर जर तुकोबरायांना घेऊन जातील तर मग यमाचा जो राज आहे त्याला यमराज म्हणा यमाचा जो देव आहे त्याला यमदेव म्हणा माझ्या तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा आहे माझ्या तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगावर काटा उभा राहतो एवढा तुकोबरायांचा अधिकार आहे तुका राम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थतेने केला हा पुरुषार्थ किंवा मग काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे हा जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार असल्या कारणे त्यांना कोणीतरी जबरदस्तीने घेऊन चाललंय असा अजिबात पहिली शक्यता होती त्यांना कोणीतरी जबरदस्तीने घेऊन चाललंय त्या शक्यतेचं खंडन झालं दुसरी शक्यता अशी आहे तुकोबरायांना कोणीतरी जबरदस्तीने न नेता
तुकोबराय स्वतःच्या मर्जीने निघाले. दशरथ बुवा, बहुतेक दुसरी शक्यता बरोबर असावी, कारण स्वतःच्या मर्जी नच येतात आणि स्वतःच्या मर्जी नच जातात त्यांना संत म्हणतात. येतानाही स्वतःच्या मर्जीने आले आणि जातानाही ते स्वतःच्या मर्जीने गेले. येताना आलो म्हणून आले, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आणि जाताना जातो म्हणून गेले. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. महाराज जातो म्हणता खरं, पण निघाला कुठं? उत्तर सांगितलं लेकरांनो, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आजवरी होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी, तुम्ही कृपा असू द्या. ऐका, आजपर्यंत आम्ही तुमच्या गावात राहिलो. खरं तर तुकोबरायांचं मूळ स्वरूप तुम्हा सर्वांच्या समोर समजावून सांगत असताना मला थोडं स्पष्ट बोलू द्या. तुकोबरा एके ठिकाणी असे बोलून गेले, हा ज्या देशामध्ये मी राहतो तो देश माझा नाही, ज्या वेशामध्ये मी राहतो तो वेश माझा नाही, देश वेश नो हे माझा सहज फिरता आलो. लेकरांनो, तुम्हाला जरी वाटत असलं तरी तुकाराम हे माझं नाव नाही, कारण जे जे झाले अवतार नुसतं तुकाराम या एवढ्या एकाच अवतारामध्ये मला अजिबात बांधून ठेवू नका. जगाच्या बापाचे जेवढे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये मी त्या जगाच्या बापाच्या सोबत होतो. जगाचा बाप नरसिंह झाला तेव्हा मी भक्त प्रल्हाद झालो. जगाचा बाप राम झाला तेव्हा मी अंगद म्हणून जन्माला आलो. जगाचा बाप कृष्ण झाला तेव्हा मी उद्धव म्हणून जन्माला आलो. आणि जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणून कमरेवर हात देऊन उभा राहिला, त्या क्षणाला मी नामदेवराय म्हणून त्याच्या समोर उभा राहिलो. चौयुगाचा भक्त नाम्या उभा. मी चारी युगामध्ये त्या जगाच्या बापाच्या बरोबर होतो. तुकाराम या एका शब्दामध्ये मला अजिबात अडकून राहायचं नाही. या एका गड्या त्या जगाच्या बापाच्या सोबत मी राहत असल्या कारणे फक्त तुकाराम हे माझं नाव नाही, देहू हे माझं गाव नाही. आम्ही कुठून आलो हे जर विचारत असाल तर आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी. बोलले जे ऋषी सात भावे वर्ताया, साधू संतांनी जे लिहून ठेवलं. मानेसर झालंय असं, मराठी भाषेमध्ये एवढं सौंदर्य आहे, मराठी भाषेमध्ये एवढं सामर्थ्य आहे, मराठी भाषेची एवढी ताकद आहे, फक्त आम्ही त्याच्याकडे तेवढ्या ताकदीनं बघायला तयार नाही. आणि साधू संतांनी मराठी भाषा लिहित असताना एवढी जबाबदारीनं लिहिली, एक एक शब्द एवढा काळजीपूर्वक लिहिलाय. मी सांगतो, फक्त ऐका तुम्ही. ज्ञानेश्वरी बद्दल बोलत असताना नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीची महती सांगितली, महत्व सांगितलं. बरं, नामदेवरायांनी सांगितलं असं नाही, जनाईनं सांगितलं होतं वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. हे जनाईच्या मुखातले शब्द आहेत, नामदेवरायांच्या मुखातले शब्द आहे का? नामदेवरायांच्या मुखातले शब्द आहे का? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी वाचावी. वाचावी नाही दिलं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. मला जाहीर सांगू द्या, संत साहित्य हे वाचायचं साहित्य नाही, संत साहित्य हे अनुभव घ्यायचं साहित्य. संत साहित्य हे आयुष्यात उतरवायचं साहित्य आहे. माझ्याकडे एक विद्यार्थी माझा परवा आला, म्हणला महाराज मी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणलाय, त्याची तेवढी पूजा करून द्या, तो पुजायचा आहे. त्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून मी सांगितलं, हा ग्रंथ पुजायचा ग्रंथ नाही, हा ग्रंथ अनुभव घ्यायचा ग्रंथ आहे. एक 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 जर एक 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 शब्द एक एक ओवी आयुष्यभर पुरून उरते, आयुष्यभर पुरून उरते. फक्त तुम्ही त्या दृष्टीनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नीट ऐका, नामदेवराय बोलत असताना त्यांनी अनुभवाने दिलं. आणि तुकोबराय सुद्धा बोलले, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी. कशासाठी आलो? बोली हे जे ऋषी सात भावे वर्ताय शब्द लय महत्वाचा. साधू संतांनी जे लिहून ठेवलं त्याच्यासारखं जगायला आम्ही आलो. कारण साधू संतांनी जे लिहलं ते पाठ करून दुनियाच्या पुढे सांगणारे कीर्तनकार त्याला उत आला. पाठ करायचं दुनियाच्या पुढे सांगायचं, सांगणाऱ्याला शून्य किंमत आहे. हो, बोले तैसा चाले ज्याची वंदावी पावले, हे संत
साहित्य सांगता किती जणांना येतं. मी सोपं सांगू, काही जण कीर्तन करतात, काही जण कीर्तन जगतात. कीर्तन करणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं प्रचंड अवघड आहे, प्रचंड अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. जे साधू संतांनी लिहून ठेवलं त्याच्यासारखं जगायला मी या पृथ्वी तलावरती आलो. या बुडत असे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या ही जी मानवजात माणुसकीपासून भरकटायला लागली, त्या मानव जातीला जगायचं कसं, वागायचं कसं हे शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. नाहीतर मुळात आम्ही वैकुंठात राहणारे, आम्ही वैकुंठवासी आलो. याची कारणाशी बोललेले ऋषी जात भावे वर्ताया. महाराज मला स्वतः तुम्ही तर थांबायला पाहिजे होतं. आला होता ना तुम्ही ह्या मृत्यू लोकांमध्ये. तुम्हीच सांगितलं एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य. तो एवढा मनुष्य जन्म एवढा 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 पवित्र आहे, एवढा मिळत नाही माणसाला. काकताली न्यायाने आपल्याला तो मिळालाय. काकताली म्हणजे एका आंधळ्याने असा हात झाडावा, हात टाळी वाजवावी आणि त्याच्या हातात जसा कावळा सापडावा तसा आपल्याला देह मिळालाय. एवढा पवित्र मिळालाय. मग महाराज जर एवढा पवित्र मिळालाय तर तुम्ही असं अर्ध्यावरती काम होऊन सोडून चालला. तुको बराय तुम्ही निघाला. फक्त हे काय आम्ही सांगू, जाणारी माणसं जात राहतात पण पाठीमागे राहिलेल्यांना प्रचंड वेदना, त्रास होतो. आला होता तर भरपूर आयुष्य जगायचं होतं, भरपूर आयुष्य जगायचं होतं. मला सोपं सांगू द्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेतलं सांगतो किंवा नामदेवरायांच्या भाषेतलं सांगतो. विशाल बुवा त्यांचं आयुष्य खूप मागे. अकल्प आयुष्य व्हावे तया कळा माझी सगळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुट्याचो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भारिकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग. नामदेवरायांची भाषा आहे. आयुष्य जास्त मागितलं पण मी थोडं काळजीपूर्वक बोलतो, जाणीवपूर्वक बोलतो. नामदेवराय सोडले तर कोणत्याच संताला जास्त आयुष्य मिळालं नाही. नामदेवराय 82 वर्षाचं आयुष्य मिळालं, त्यांच्यापेक्षा जास्त कुणालाच मिळालं नाही. तुकोबराय 41-42व्या वर्षी निघून गेले. ज्ञानोबरायांसारखा महान संत वयाच्या 22व्या वर्षी निघून गेला. संत चोखोबा मिळा त्या मंगळवेढ्यात भिंत बांधायचं काम चालू असताना अंगावर भिंत पडली मरून गेली. मला सोपं सांगू द्या. तुकोबरायांना विचारलं बुवा तुम्ही आलता तर मग 41-42 वर्ष म्हणजे अजून निम्म आयुष्य झालं नाही तुमचं, अर्ध्यावरती तुम्ही का निघाला? तुकोबरायांनी सांगितलं लेकरांनो, जाणाराला जावं असं वाटत नसतं पण एकदा का त्या भगवंताने हाक मारली की मग थांबता बी येत नसतं. वाडवेळ झाला ओभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि त्याने बोलवलं की त्याला म्हणता येत नाही लेकीचं लग्न राहिलंय. त्याने बोलवलं की त्याला सांगता येत नसते माझ्यावर ह्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून. थोडस स्पष्ट बोलतो. त्या जगाच्या बापाने बोलावणं धाडलं की सगळं जागेवरती ठेवायचं. तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा या न्यायानं हे पसारा जागेवर ठेवायचा, निघून जायचं. पाठीमागल्या 2-4 दिवसाखाली मी इथं बोराटवाडीत एक कीर्तन केलं पाहुणे आणि बीटेक पोरगा होता सर, बीटेक इंजिनियर. वालचंद इंडस्ट्रीजला लाखो रुपये पगार आहे. घर संसार म्हणले की थोड्याशा पुरपुरी राहते. काहीतरी अडचण झाली असेल, काहीतरी थोडस घरात वितुष्ट आला असेल. आणि महाराज थोडस मी तुमच्या बरोबर बोलतो, मला माफ करा. मी सांगू, जिंकल्यावरती कसं वागायचं असतं हे दुनिया शिकवत, हारल्यावर कसं वागायचं असतं हे सुद्धा लेकरांना शिकवलं पाहिजे. चांगला काळ आल्यावर कसं जगायचं असतं त्याची त्याला कळल रे. गरिबीतनं एखादा श्रीमंत झाला कसं जगायचं त्याची त्याला कळल. पण श्रीमंतीत नवी जर गरिबीकडे वाटचाल झाली तर मग कसं जगायचं असतं हे सुद्धा कधी कधी पोरांना शिकवलं पाहिजे. म्हणजे रोजच नुसतं क ख ग घ ह्या अक्षराबरोबर आणि सर आपली सगळ्यांचीच जबाबदारी राहते. एखाद्या वेळेला ठेच लागल्यावर सुद्धा पोरांना हसायला शिकवलं पाहिजे. एखाद्या वेळेला पडल्यावरती त्याला उभा राहायला शिकवलं पाहिजे. मी सांगू पडणं पाप नाही पण पडून राहणं पाप. एखादी व्यक्ती पडली बरं पडतो तोच ज्याचा प्रवास चालू आहे. निश्चित झोपलेला माणूस आजपर्यंत मी कधी असा धडपडून पडलेला बघितला नाही. पडतो तोच ज्याचा प्रवास चालू आहे. एखादी व्यक्ती प्रवासामध्ये धडपडली उठून उभा राहण्यासाठी तो प्रयत्न करत असेल तर तो त्याचा पराभव नाही. निश्चित पडून राहिला तर मग तो मात्र त्याचा पराभव आहे. तेवढं चांगलंच बीटेक असणारं पोरग पण शेवटी का कोणाष्ट ह्या आयुष्याचा कंटाळा आला ना, आयुष्याचा कंटाळून त्या पोराने आत्महत्या केली.
मी 4 दिवसापूर्वी त्याचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन करून आलोय. महाराज मला आवर्जून बोलू द्या, मला थोडस स्पष्ट बोलू द्या. त्या जगाच्या बापानं बोलावून धाडल्यावर त्याला म्हणता आलं नाही घरात माझी आई एकटीच आहे. त्या बोराटवाडीत राहते, भला मोठा बंगला बांधून दिलाय पोराने, आणि तेवढ्या मोठ्या बंगल्यात आई एकटीच राहते, नुसती एकटी राहते एवढं सांगत नाही. मला त्याच्या पुढे जाऊन बोलायचंय. तिचा एक मोबाईल आहे एवढा आईचा मोबाईल किती असतो एवढा छोटासा मोबाईल आहे, आणि त्याच्यात पोराचा नंबर तिनं सेव्ह केलाय. संतोष नाव टाकलंय पोराचं. वर्ष श्राद्ध झालंय पोराचं. आई रोज सकाळी उठते, मोबाईल हातात घेते, पोराचा जी सेव्ह केलेला नंबर आहे की नाही फोन लावते. संतू तिकडून कोण बोलतं, कोण उचलतं? काय माणसं आवतापर्यंत निघून जातात, पुन्हा फोन लागत नसतो त्यांना. आता ह्यांनी विचार केला भाऊला फोन लावायचा, देवकाधी परिवाराने विचारच केला. मी म्हणतो अजून ते एखाद्याच्या मोबाईल मध्ये भाऊचा नंबर सेव्ह असेल, लावून बघा ना फोन. नाहीत लागत राव फोन. एकदा माणसं त्या कक्षेच्या बाहेर निघून गेली. ती आई रोज पोराला फोन लावते, आणि तिकडून कोण उचलतं सर, कोण आहे तिकडे फोन उचलायला? फोन बी लागत नाही, पण तरी बी ती फोन लावते, कानाला लावून विचारते, संतू कधी यायचंय बाबू, मी तुझी लय वाट बघतो. त्या जगाच्या बापानं बोलावणं धाडलं की त्याला सांगता येत नसतं घरात माझी माय वाट बघते म्हणून, त्याला म्हणता येत नसतं घरात माझी आई वाट बघते म्हणून. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ रंग बोलावितो. त्या जगाच्या बापानं बोलावणं धाडलं की निघून जावं लागतं, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्ही निघाला हे ठीक आहे, फक्त आम्हाला एवढं सांगा, आयुष्यभर वारकरी आयुष्य लागला, आयुष्यभर परमार्थ केला, त्याचं फळ नेमकं काय मिळालं? राजगुरू महाराज तुम्ही सगळे समोर बसलाय, मी थोडं आवर्जून सांगतो, मला थोडं बोलू द्या. मी तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं खूप लहान आहे. मी तुम्हाला काहीतरी शिकवावं एवढं भगवंताने माझ्याकडे ज्ञान दिलं नाही, आणि तुम्ही माझ्या समोर बसून कीर्तन ऐकावं एवढं तुमच्याकडे अज्ञान नाही. मी जे सांगतो हे तुम्हाला पिढ्यानपिढ्या माहिती आहे. फक्त एक माझ्या बुद्धीला जे वाटतं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मला एवढंच सांगू द्या, वारकरी संप्रदायातल्या माणसाने काय कमवलं हे मोजण्यासाठी कधीच पैशाचा टेप लावायचा नाही, कधीच. प्रपंच करणाऱ्या माणसाचा पराक्रम मोजायचा झाला तर पैशाच्या टेपने मोजायचा, आणि परमार्थ करणाराचा पराक्रम मोजायचा झाला तर तो पुण्याच्या टेपने मोजायचा. पैसा आणि पुण्य या दोन गोष्टी जेव्हा सोबत उभा राहतात, प्रपंचिकानं पैसा कमवलाच पाहिजे आणि परमार्थिकानं पुण्य कमवलंच पाहिजे. तुकोबाराई सांगतात, आमच्या आयुष्यात आम्हाला काय मिळालं हे जर विचारत असाल तर आयुष्याच्या अंतकाळी तो जगाचा बाप मला घ्यायला आला. पृथ्वी निर्माण झाल्यापासून, सृष्टी निर्माण झाल्यापासून ही घटना कोणाच्याच बाबतीत घडली नव्हती. तो जगाचा बाप असा तुकोबारायांकडे बघून हात पसरून उभा राहिला होता, आणि चला तुकोबा मी तुम्हाला मिठीत घ्यायला आलोय म्हणून तुकोबारायांना तो बोलवत होता. तुकोबाराई सांगतात, आयुष्यभर जो परमार्थ केला, सगळ्यांबरोबर चांगलं वागलो, त्याचं फळ मला एवढंच मिळालं. अंतकाळी विठू आम्हा पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, गेलोच नसतो पण जावं लागलं. त्याचं कारण एकच आहे, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ रंग बोलावितो, आणि त्या जगाच्या बापानं बोलावलं म्हणून आम्ही जातो. तुम्ही द्यावी सकळा सांगावी विनंती माझी, काहीसा या अर्थाचा 3 चरणाचा जातो म्हणणारा अतिशय गोड अतिशय पवित्र निरोपाच्या प्रकरणातला अभंग. विठ्ठल या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान. मुळात कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा, स्वर्गवाशी म्हणा, आदरणीय मस्कू गणू माने यांचा हो परिवार,
शांत आहे का मुळापासून? 5 मुलं, 2 मुली. 5 मुलांपैकी कैलासवासी अंकुशराव, आदरणीय लक्ष्मणराव असतील, आदरणीय बिरोजी असतील, आदरणीय बापूरावजी असतील, आदरणीय धनाजी असतील. 5 मुलं, 2 मुली. एका मुलीचं नाव गिरिजा, एका मुलीचं नाव यशोदा आहे. पैकी यशोदाताई कैलासवासी आहे. 5 मुलं, 2 मुली. 7 मुलांचा हा प्रपंच. विशाल बुवा, त्या 7 मुलांच्या प्रपंचाला शून्यातून विश्वामध्ये रूपांतरित करण्यासाठी हे दोघं पती पत्नी झटले. सगळा परिवार एका विचारानं एकत्र ठेवण्यासाठी हे सगळे झटले. पण झालं असं 95-96च्या काळामध्ये आदरणीय म्हस्कू देवकाते यांचं निधन झालं. आयुष्यातून आदरणीय महापू देवकाते यांचं निधन झालं. विशाल बुवा, आयुष्यातून बाप निघून गेला. आणि आता मला विषय बाप ह्या बाजूला कलवायचाच नाही, झुकवायचाही नाही. गय अवघड हाय गाडे आऊन गाया बाप रे असले रचलेली गाणी बी म्हणायची नाहीत. मला एवढंच सांगायचं की बाप निघून गेल्यानंतर बहुतेक आयुष्याचं वाळवंट होऊन जातं. बाप निघून गेल्यानंतर आधार निघून जातो. बाप निघून गेल्यानंतर प्रेम निघून जातं. बाप निघून गेल्यानंतर भीती निघून जाते. दशरथ बुवा, माझं वाक्य पटेल अथवा नाही पटेल, बाप निघून गेल्यानंतर सगळ्यात मोठं नुकसान काय होत असेल तर बाप नसलेली पोरं एकतर चांगली घडतात तर चांगली बिघडतात. 2 शब्द सांगितले. बाप नसलेली पोरं एकतर चांगली घडतात तर चांगली बिघडतात. ज्याच्या त्याच्या परीनं, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, ज्यांनी जसा विचार केला त्या पद्धतीनं लेकरं घडतात. घरात आपल्याला खवळायला, रागवायला, चिडायला कोणीच नाही म्हणून मनासारखं जगत राहिलं की मग बिघडतात. आणि आपल्याला बाप नाही. आईच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेले. आपल्या आईच्या स्वप्नासाठी आपल्याला जगायचं असा विचार केला की पोरं घडत राहतात. या 5 पोरांनी ते ठरवलं. पैकी अंकुश भाऊ सगळ्यात थोरले. आता माझं ते 1000 वेळा सांगून झालंय विशाल. मला पाहुणे तो विषय आता पुढा मांडायचा म्हणलं तरी कधी 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 माझ्या मनालाच वाटतं ते नको वाटतं. पण मला परत एकदा मनाला वाटतं हे भोगलंय राव आपल्या माणसाने. आपल्याला सांगायला एवढं वाईट वाटत असेल तर ज्यांनी भोगलंय त्यांना काय वाईट वाटतं. कधी कधी पोटाला अन्न नसायचं. पण एका मायने ही 7 लेकरं जगवायची सोपं नव्हतं. ते काय तसा नव्हता. पैसा पाणी मुबलक नसायचा. कुठंतरी काहीतरी कमीच पडायचं, नेहमी कमी पडायचं. म्हणजे त्या आकुड चादरी सारखं पाय झाकलं की डोकं उघडं पडायचं, डोकं झाकलं की पाय उघडं पडायचं. त्याच राहायचं. पण ती जगत राहिली, ती कष्ट करत राहिली. तिनं कधी माघार घेतली नाही, तिनं कधी हार मानली नाही. 5 लेकरांना, पोरींना तिने चांगलं शिकवलं. चांगलं शिकवत असताना चांगुलपणा शिकवला. चांगुलपणा शिकवत असताना ती माय परिस्थितीशी झटत राहिली. कधी कधी धनाजीरावांनी हट्ट केला, आई मला भूक लागली आहे. तर त्या माईच्या डोळ्याला टचकन पाणी यायचं. धनू बाळा भूक लागली तुला? काहीच नाही खायला. कुणाकडून तरी पीठ उसणं आणायचं. त्या पिठात तुलीस पाणी वाटायचं. पिठात पाणी ओतून पाणी प्यायला द्यायचं. मी सांगू ती पिढी आहे ज्या पिढीनं कण्या खाल्ल्यात, माडगं खाल्लंय, हुलगं खाल्ल्यात. लय गरिबी, लय म्हणजे प्रचंड गरिबी जवळून बघितली. त्यामुळे सगळ्या गरिबीवर मात करून गरिबीच्या छताडावर पाय देऊन हे लेकर आज प्रपंच मोठा करते झाली. आता सुखाचे दिवस आले. काही
मी नव्हतो, पण तेवढं सगळं ते कदाचित त्या भगवंताला सहन झालं नसेल. म्हणूनच की काय एवढं सगळं जमवल्यानंतर गेल्या 3 वर्षापूर्वी माऊली महावैष्णवांचा प्रस्थान सोहळा होता. वारीला सुरुवात होतीये आणि माऊली महावैष्णवांच्या प्रस्थान सोहळ्या दिवशी आदरणीय भाऊ गेले, अंकुशराव देवकते गेले. तुम्ही कसं मोजताय मला माहित नाही, तुम्ही कुठल्या पद्धतीने मोजता मला माहित नाही. पाहुणे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, आयुष्य सुद्धा एक प्रकारची वारीच आहे. जन्म नावाच्या आळंदीपासून निघायचं आणि मृत्यू नावाच्या पंढरीला जाऊन पोहोचायचं, झालं संपली ती वारी. त्याला वारी म्हणजे तरी नेमकं काय असतं, त्यात कधीतरी मध्ये नाती जपावं लागतात, म्हणून मध्ये आधी नातं येत असेल, नाते जपावे लागतात ना, म्हणून मध्ये आधी नातेपुते येत असेल. ह्या सगळ्याला आनंद असावा म्हणून लोणंद येत असेल. हे सगळंच आहे की आता जोडायचं म्हणजे सगळीच गाव वळीनं जोडून देता येतील. पण मला सोपं सांगू द्या, आयुष्य नावाची वारी आहे ना, आयुष्य नावाची ही वारी करत असताना ज्या दिवशी माऊली महावैष्णवांचं प्रस्थान आहे त्या दिवशी आदरणीय अंकुश भाऊंनी देह ठेवला. योगायोग म्हणा, तुम्ही कुठल्या पद्धतीने मोजा, तुम्ही वारकरी माणसं आहे माझ्यापेक्षा ज्येष्ठ. मी सोपं सांगतो विशाल बुवा, ज्या दिवशी ज्ञानोबरायांची पालखी निघाली त्या दिवशी भाऊंनी देह ठेवला, आणि ज्या दिवशी तिथपर्यंत पोहोचली एकादशी आली त्या दिवशी माईनं देह ठेवला. 2 वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये. पण पोटचा पोरगा निघून गेला, आणि पोटचा पोरगा निघून गेल्यानंतर मग मात्र त्या माईने खाली घेतला असेल. बहुतेक आळंदीपासून सुरू झालेला हा प्रवास पंढरीपर्यंत पोहोचावा. सगळे वारकरी आळंदीत असताना भाऊंनी देह ठेवला, आणि सगळे वारकरी पंढरीत पोहोचले त्यावेळेला गेल्या वर्षी या माईनं देह ठेवला. मी सहज बोलतो, तुम्ही वारकरी संप्रदायातली माणसं माझ्या ह्या गोष्टीला सहज प्रमाण द्याल. आयुष्यभर चांगलं वागायचं, आयुष्यभर चांगलं जगायचं, आयुष्यभर केलेला परमार्थ फळाला आला असं वाटून घ्यायचं. बहुतेक ह्याच्यासाठी संप्रदायानं म्हणण्यापेक्षा तुकोबरायांनी एकच अभंग लिहून ठेवला, आम्ही आयुष्यभर जे चांगलं जगलो ते यासाठी केलं धावा कृष्णेची तो मग संप्रदायात जे तुम्ही माणसं आणखी प्रमाण देऊन जाल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या बळा. भामाबाई नावाची ती आई आषाढी एकादशी दिवशी देह ठेवून गेली. बरोबर रात्री 12 वाजून गेले आणि 1 वाजून 5 मिनिटांनी गेले. हे सगळं जोडायचं म्हणलं, मरण किती चांगलं वगैरे सांगायचं म्हणलं तर किती सांगता येते का. मला एक गोष्ट जाणवते, माझ्याजवळ आदरणीय धनाजीराव देवकते बसले आणि ते माहिती सांगत होते. आईबद्दल बी बोलत होते आणि भावाबद्दल बी बोलत होते. भरभरून बोलले. विशाल बुवा, समस्त देवकाते परिवाराची अवस्था. आई गेली, एक तर बाप गेला 1995-96ला,
गेल्या वर्षी आई गेली. थोडं सोपं विचारतो, आईबाप गेल्यानंतर कोण राहतंय जे आपली त्यांच्यापेक्षा जास्त काळजी घेईल? हा, देवकाच्या परिवाराची अवस्था ऐकल्यावर मला ती जणी आठवली राजगुरू महाराज. कोणती? गंगाखेडची. वडिलांचं नाव दमा आहे, जनाबाईच्या वडिलांचं नाव दमा आहे. दमांनी बराच प्रपंच केला, आयुष्य मठ्यावर आलं पण पोटाला मूल नव्हतं. आणि एक दिवशी पांडुरंगाच्या पुढे उभा राहिले, पांडुरंगाला विनंती केली, देवा सगळं आहे पण संसाराच्या वेलीला जोपर्यंत फुल लागत नाही तोपर्यंत वेली सुंदर कशी दिसेल बरं? पांडुरंगा काय 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 माझ्या पोटाला एखादं संतान दे, माझ्या घरातला फक्त पाळणा हलू दे. त्याच दिवशी पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वप्नात आला आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याने स्वप्नात येऊन सांगितलं होतं, तमा मुलगा होईल मुलगी होईल अशी अपेक्षा धरून बसण्यापेक्षा तुला स्पष्ट सांगतो, तुझ्या घरातला पाळणा हलेल हे खरं आहे, तुझ्या घरातला पाळणा हलेल हे खरं आहे. फक्त एक आहे, तुझ्या पोटाला मुलगा येणार नाही, तुझ्या पोटाला मुलगी येईल. तुझ्या घरातला पाळणा हलेल, तुझ्या पोटाला मुलगी येईल, पण कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. या न्यायानं सात्विक मुलगी तुझ्या घरात जन्म येईल, तुझ्या कित्येक पिढ्यांचा ती उद्धार करेल, तुझ्या कित्येक कुळांचा ती उद्धार करेल. फक्त एक अडचण आहे दमा, तुला झालेली मुलगी तुला स्वतः जवळ ठेवता येणार नाही. तुला झालेली मुलगी तुला पंढरपुरात दामाजी शिटी जवळ घेऊन ठेवावी लागेल. स्वप्नात आलाय तो पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि मुलगी ठेवायची ती पंढरपुरात दामाजी शेठ जवळ ठेवायची, म्हणजे नामदेवरायांच्या वडिलांजवळ ठेवायची. सुंदर असा विचार केला माणसं. मला अजून बोलू द्या, जुनी माणसं आपला सरळ विचार करायची, त्यातले स्वार्थ नसायचा, त्यातले लोभ नसायचा, आपल्या पोटावर डाळ वाढायची असली सवय नसायची. विचार असा केला, काम शेठच्या घरी करायला पण पाळणा आले, मुलगी आपल्या देवा शब्द देतो, वचन देतो, मुलगी झाली, रामा शेट्टीच्यात निघून झाले. आणि नेमकं तसंच झालं, मुलगी झाली मुलगी, पण दारातून वारी चालली होती पोरगी. त्यात मी पंढरपुरात यायला, पंढरपुरात भगवंताच्या समोर उभा राहिला, तुमचं काहीतरी पुण्य असावं लागतं. दारातून वारी निघाल्याबरोबर पोरगी पळत आली, बापाला सांगितलं, बाबा मला पंढरपूरला जायचं. आजपर्यंत जी गोष्ट मनात दाबून ठेवली होती त्या गोष्टीची भीती वाटायला लागली. पंढरपुरात जायचं म्हणजे दामाजी शेट्टीची भेट होईल, आणि दामाजी शेट्टीची जर भेट झाली तर जगाच्या बापाला जसं वचन दिलंय तसं ते वचन पाळावं लागेल. पाळायची जुनी माणसं चालू ना, कोण कोणाला फसवलं ह्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. नितीन दादा ते किती बोललं तरी ते न संपणारा विषय. माणसं कोणाला फसवतील चालू काळात सांगता येत नाही. जन्मदात्या बापाला फसवतायत, जन्मदात्या आईला फसवतायत, जन्मदात्या बापाला फसवतायत, जन्मदात्या आईला फसवतायत, सख्या भावाला फसवतायत, भावाला फसवतायत. एवढं काय ऐकता, देवाला फसवतायत. एक जणांनी देवाला नवस केला, देवा पोटाला जर पुत्र झाला तर सोन्याची टोपी व्हाईल. देव भाळलं राहू सोन्याला, देव भाळलं ना, देवाने त्याच्या पोटाला लगेच संतान दिलं, पोरगा झाला. त्याने पोराचं नाव सोन्या ठेवलं, त्याचं टोपडा आणून देवाला वाहिलं सोन्याची टोपी. सोपं बोलू, एवढं वाक्य नीट ऐका. आयुष्यभर तुम्ही कोणालाही फसवा, ज्या दिवशी वरचा तुम्हाला फसवल त्या दिवशी तुम्हाला दाद मागायला कुठं जागा शिल्लक राहणार नाही. ते एखाद दिवशी फसवतो म्हणजे फसवतो. मी लय माणसं लय रती महारती दुनियाला फसवणार गडी मी फसलेलं बघ. हे कामाने विचार केला, आपल्याला मुलगी आपली पंढरपुरात न्यायची. त्या जणीचा हातात घेतला आणि बाप पंढरपुरात आला. जणीचं दुःख आणि या परिवाराचं दुःख मला जोडून द्यायचं. चंद्रभागेला स्नान केलं, त्या वाळवंटामध्ये बाप पोरीला घेऊन बसला. जमीन तिला माहितच नाही ना आपल्याला इथंच ठेवायची म्हणून. जमीन
तोंडावरून हात फिरवला. नाही, विसरायची नाही ना. कुणाला बाबा? आम्हाला? असं का बोलताय? पुरी पुरी माहित नाही ना काय चाललंय ते, पण बापाच्या मनात घालमेल सुरू झाली. बापाच्या जीवाला भीती वाटायला लागली. जसा जसा देव जवळ येतोय तसं तसं माझी पोरगी माझ्यापासून लांब जाणार आहे ही जाणीव झाली. आणि दोघं दर्शनदारी उभा राहिली. जरी बापाचा हात सोडायची, पळत पुढं जायची. बरं बार कसली कृती, पळत पळत पुढं जायची, पुन्हा मागे यायची, पुन्हा बापाजवळ उभा राहायची. बाप असा जणीकडे बघायचा आणि जणीकडे बघता बघता त्याच्या डोळ्याला खळखळ पाणी यायची. तो बाप जणीला जाणीव नव्हती, पण बाप धाय धाय मुकलून रडत होता. जणीला जाणीव नव्हती, पण बाप पोरीला चोरून रडत होता. आणि मी 1000 वेळा सांगेन गड्या, चोरून रडतो म्हणूनच बाप कोणाच्या लक्षात येत. चोरून रडते म्हणजे बापाला सवय, बाप रडत नाही असं नाही. बाप रडला एवढा कालवा होता, बाप रडल्यावर एवढा आवाज येतो. सगळ्यांच्या लेखत रडते तिला माय म्हणा, आणि एकांतात रडतो त्याला बाप म्हणा. रडतो तो बी नाही असं नाही. कीर्तनात बसलेला कुठला बी बाप समोर येतो, त्या बापाने सांगू द्या मी कधी रडलो नाही. पोरीसाठी त्या डोळ्याला पाणी आलंय, लेकरा बाळांसाठी त्या डोळ्याला पाणी आलंय. हे रडतो बाप सुद्धा नाही असं नाही राव. आणि एका बापाचाच वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने उभा आहे तर मला आवडून सांगू द्या, काळजी घ्या बापाची सुद्धा. हे पर्क झालंय ती. माझा आरोप आहे एक पाहुणे, म्हणजे तुम्हाला नाही पटला तुम्ही थेट कीर्तनात म्हणा बुवा तो खोटं बोलतो म्हणून. माझा समाजावर म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांवरच माझा एक आरोप आहे. काय आरोप आहे? बाप मेला तर आईला चांगलं सांभाळते ती पोर. नीट ऐकताय की तुम्ही? माझा एक आरोप असा आहे, बाप मेला तर आईला चांगलं सांभाळते ती पोर. आई मेल्यावर बापाला तेवढं चांगलं सांभाळत नाही. बापाचा पोरका होतोय, बाप पारका होतोय. आपल्याच घरात त्याला निराधारासारखं जगावं लागते. मी रोज सांगतो विशाल, त्याचं वर्णन केल्यावरच बाप कळलं असं नाही. लय दिखावा बी करू नका. बापाच्या लय अपेक्षा नाही. चला मला तुम्हाला विचारू द्या, घरात आई आहे आणि घरात बाप आहे. कुठल्याही घरात बघा, आईच्या साड्या जास्त घालतायत का बापाचे कपडे? आईच्या साड्या जास्त आहेत. त्या तुलनेत बापाचे कपडे आहोत त्याच्याकडे 1-2च काम बोलायची, पण ते आपलं तपलं बदलून घालते. मी सांगतो त्याची लय अपेक्षा नाही, त्याला लय मागायचं नाही, त्याची लय इच्छा बी नाही. कीर्तनात बोलतोय, पाहुणच्या श्राद्धाच्या निमित्ताने मला तुमच्या पुढे एकच मांडायचंय. मागितल्यावर तर त्याला कोणी देईल, पण न मागता न बोलता न सांगता काही गोष्टी करायला शिका. हे दिवसात एकदा बापाला जेवायला खायचं, बरीच राहायचं, जेवला त्याने काय होणार नाही. म्हाताऱ्याला आपोआप भूक लागायला सुरुवात पाहिजे, एवढं नक्की. आठवड्यातनं एकदा त्याला दवाखान्यात जायचं, काही चिरत जा नका लिहू. ते येणार की नाही मला माहित आहे. तुम्ही कितीतरी दिवस झालं मग काय घरात बसत जा, घरात बसत जा, काम करत जा. बसलं काय म्हातारा नाही बसत. जशी जशी पोरं मोठी होतील तशी पोरं आई बापाला सांगते तुम्ही आता रानात जायचं नाही ते थांबत ती घरात नसते थांबत ती. मी सांगतो ना, आठवड्यात एकदा त्याला दवाखान्यात जायचं तरी चिरत जा. आणि लय काय करत जाऊ नका. महिन्यात एकदा त्याच्या हातावर 100 रुपयाची नोट द्यायची, उगत द्यायची. मागितल्यावर तर मग भिकाऱ्याला सुद्धा देता येते माणूस. पण न मागता 100ची नोट, 100 म्हणजे चालू काळात तुम्हाला जास्त नाही तर त्याच्या आशीर्वादानं तुम्हाला कितीतरी पट्टीने मिळतात. त्यातलं त्याच्या रानातलं रोज लय हिशोब मांडायचं म्हणलं लांब. 100ची नोट त्याच्या हातावर ठेवा आणि 100ची नोट त्याच्या हातावर न मागता ठेवा. मी सांगतो त्याची अडचण अशी आहे, तुम्ही 100 रुपये काय करत म्हातारा 100 रुपयाचं? आपल्याला काय आनंद होईल? नाही आनंद खात असलं तर तंबाखूची एखादी पुडी आणत काय आणते ते 100 रुपये तुम्ही द्या. त्याची अडचण अशी आहे, त्याचं मुदलापेक्षा याजाव प्रेम जास्त. म्हणजे काय म्हणला, त्याची अडचण अशी आहे, तुम्ही 100 रुपये त्याच्या खिशात दिलं ना तर माने सर ते स्वतःला काय आणत नाही, कधी
माय शिरसाला तर नातवंडाला खायला आणतं. हे माझा आरोप आहे, माझा थेट थेट मत आहे. तुम्ही कधीतरी मोकळ्या हाताने घरी याचाल, पण आजोबा तुमचं बाप जेव्हा कधी बाजारात जातो मोकळ्या हाताने कधीच काय आणत नाही. लय पैसे नसतात, 5,000 रुपये असतात, त्या 5,000 रुपयाच्या का ना पण चॉकलेट घेऊन मात्र घरी येतं आणि पोरं पळत येते तेव्हा त्यांच्या हातावर एक 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 चॉकलेट देतं. तुमच्याच पोरा बाळांना ते 100 रुपयाचं खायला देईल. मी सोपं सांगतो, कीर्तनात असं किती कीर्तनकारांनी बाप सांगितलं तरी लक्षात घ्यायचं नाही. बापाची थोडी काळजी घ्या. जणीकडे बघून तो बाप रडायचा, जणीकडे बघून तो बाप रडता रडता हा म्हणता. जगाच्या बापाच्या समोर जणी उभा राहिली. पहिल्यांदा जणीनं पंढरीश पांडुरंग परमात्मा बघितला होता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया तेव्हा सुंदर ध्यान उठले ते लई सुंदर आहे. काळा येत नाही, ते लई सुंदर आहे. त्याच्याकडे बघितलं जणीनं आणि एवढं बघून तिच्या डोळ्याला पाणी आलं. जणी देवाकडे बघत बघतच बोलली, बाबा बाबा आता नाही येणार माझ्या. बापाच्या काळजात झाला. जणी माय दामाजी शेटजी जवळ ठेवायला तुला आणलं होतं. तेवढ्यात दामाजी शेटजी समोर आले. शेटजींच्या हातात जणीचा हात दिला. शेटजी माझी लेक तुमच्या हातात देतोय, तुमची म्हणून जपा, तुमची म्हणून सांभाळा, तुमची म्हणून तिची काळजी घ्या. बापाने पोरीचा हात दामाजी शेटजीच्या हातात दिला, निघून गेले. जणी नामदेवरांच्या घरातली सगळी कामं करायची, सगळी कामं करायची, आनंदात राहायची. पण मला आवर्जून सांगू द्या, कधीतरी जणीला आई बापाची आठवण यायची आणि आई बापाची आठवण आलेली जणी त्या पंढरपुरात रावळात यायची. रावळातून पांडुरंगाकडे बघायची. जणीला हा हा म्हणता निरोप पोचला होता. जणीचा बाप मरून गेला होता, जणीची माय मरून गेली होती. आणि मग जणी पुढे यायची, पांडुरंगाच्या पुढे हात जोडून सांगायची, देवा त्या जणीला आता तुझ्याशिवाय कुणी राहिलं नाही. पांडुरंगा ह्या जणीच्या आयुष्यात एक देव सोडलं तर आता कुणी राहिलं नाही देवा. तेव्हा या आयुष्यानं एवढे चटके दिले. आयुष्यातून माय निघून गेली, आयुष्यातून बाप निघून गेला. माय बाप मेल्यानंतर जणी पंढरपूरच्या देवासमोर यायची आणि जगाच्या बापाकडे बघून त्याच्याकडे बघून धाय धाय मुकलून रडायची. आई बाप मेलेल्या प्रत्येक लेकरांची काळजी बहुतेक जणीच्या काळजाला होती. म्हणून जणीनं पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे बघितलं, विचारलं, देवा सांग तरी आईबाप मेलेल्या लेकरांनी जगायचं कसं देवा. देवा आयुष्यातून माय गेली, देवा देवा आयुष्यातून बाप माय रे
जणी देवाला विचारते, देवा माय मेली, बाप मेला, आता सांभाळ विठ्ठला, मी तुझे गाले करू, नको विठ्ठला भेरू. देवा आई बाप मेल्यावर तू सोडून कुणाचा आधार राहणार? आपण सगळेजण त्या देवाच्याच नावानं बोट मोडतो, आपण सगळेजण त्या देवाला शिव्या घालतो. पाहुणे अडचण येत अशी आहे. मला आज कीर्तनाच्या निमित्ताने ते बोलू द्या. म्हणजे आजपर्यंत मी कित्येक वेळा सांगितलं, मला सगळ्यांना लागतं त्या विषयाला मला तर स्पर्शच करायचं नाही. मला पुढे जाऊन थोडं बोलू द्या. आपण जरी देवाच्या नावानं बोट मोडत असलो तरी नामा म्हणे कर्मरेखा. काही गोष्टी देवाधिकाला सुद्धा चुकल्या नाहीच चुकल्या. त्याला प्रारब्ध 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 म्हणायचं, भोगावंच लागतं. दोन गोष्टी राहतात. आपण केलेलं कर्म आपल्याला फिरून भोगायचं आलं. आपण काहीतरी चूक केलेली असतील ते आपल्याला भोगायची, त्याला तुम्ही संचित म्हणा. आपण केलंय, आपण साठवले म्हणून आपल्याला भोगायचे. जे आपण केलेलं आपल्यालाच भोगायचं आलं की त्याला संचित म्हणा. आणि आपला काहीच दोष नसताना आपल्याला भोगायचं आलं की प्रारब्ध. आपला काय दोष आहे? काय ह्या देवकाच्या परिवाराचा दोष होता? देवकाच्या परिवाराला एवढी दोन दुःख अशी सलग भोगावी लागतात, काहीच कारण नसतं ते. यात त्यांचा दोष नाही. आणि आम्ही सांगतो, प्रारब्धाच्या पुढे भगवंताला सुद्धा थोडा वेळ थांबावं लागतं. मी आदांतरी बोलल तर तुम्हाला पटणार नाही. मी सोपं सांगतो. प्रारब्धाविषयी समजून सांगत असताना मला तो भगवान कृष्ण आठवतो. मानेसर मला आवर्जून बोलू द्या. कृष्ण परमात्म्याचं चरित्र एवढं व्यापक आहे. रोज सांगत असताना मला रोज नवं काहीतरी सापडते. रोज किती सांगू द्या. कृष्ण हा सांगून न संपणारा विषय. किती सांगितलं तरी पाठीमागे शिल्लकच राहतो. कृष्ण म्हणलं की आपल्या एकच गोष्ट ध्यानात येते, महाभारत. थोडं बोलतोय का? जेवढं महाभारताला बदनाम ठरवण्यात आलं तेवढं महाभारत बदनाम नाही. मला आवर्जून सांगू द्या, महाभारतात वैर होतं पण वैरात सुद्धा तत्व होत. काय म्हणलं बुवा, परत एकदा सांगा. आता नीट ऐका. नीट. महाभारतात वैर होतं पण वैरात सुद्धा तत्व होतं. तू झोपेत असल्या कारणी उठल्या तुझी नजर माझ्याकडे आली. पहिला मान मागण्याचा मला देतोय, पण माझ्या आधी दुर्योधन आलाय. माझ्या बी आधी मागण्याचा पहिला मान दुर्योधन. वैर आहे ना दुर्योधन, तो दुश्मन आहे ना. त्याच्याबरोबर देवापाशी आलाय म्हणजे कुणाच्या विरोधात मदत मागायला आला? दुर्योधनाच्याच विरोधात. तरी मी काय सांगतो, ऐका ना. नुसतं महाभारत असं वैर म्हणून ऐकू ना. ही बाजू ऐका ना. कृष्ण परमात्मा समोर असताना तो अर्जुन सांगतो, देवा जरी तुझी नजर पहिल्यांदा माझ्यावर पडली असती तरी मागण्याचा पहिला मान दुर्योधन. आणि अशी जगत होती. एक दिवशी म्हणे त्या दुर्योधनाला एक राक्षसच घेऊन पळून गेला. एक राक्षस आला आणि त्यांनी त्या दुर्योधनालाच पळवलं. दुर्योधनाला पळवलं ही बातमी भीमापर्यंत आली. आणि भीम धावत धर्मराज युधिष्ठिराकडे आला. धर्मराज युधिष्ठिराला सांगितलं, दादा आनंदाची बातमी आहे. म्हणलं आनंदाची काय? आनंदाची बातमी आहे? अरे ज्याच्यावर आपलं भांडण आहे त्याला कोणतरी घेऊन पळून गेलं. कुणाला? दुर्योधनाला. कोण? राक्षस.
धर्मराज युधिष्ठिर सांगतो जर तसं झालं असेल तर चौघांनी आपाप तुला काय कळलं नसेल भांडाय बी तूच लावतो त्याच्याबरोबर भांडणं येते ना आपली कोर्टात केस चालली म्हणतोय त्याला जाऊन जामीन करा म्हणजे त्याच्याबरोबर भांडणं येते ना आपल्या असला चुलत भाव तरी भांडणं येते ना त्याच्याबरोबर त्यालाच पुन्हा सोडवून आणा काय गरज आहे आपली त्याला सोडवायची धर्मराज युधिष्ठिराने नीतिमत्तेचं आणि धर्मशास्त्रातलं गोड वाक्य सांगितलं आजच्या कीर्तनातलं बहुतेक महत्वाचं आणि तुमच्यासाठी महाभारतातलं पर्व सांगणारे एक चांगलं वाक्य सांगून जातो धर्मराज युधिष्ठिर त्या दुर्योधनाच्या आठवणीने भीमाकडे बघतो भीमाला सांगतो भीमा दुर्योधनाला परका घेऊन गेला म्हणून तुला बरं वाटलं तुला वाटलं सुंटे वाचून खोकला गेला औषधा वाचून खरंच गेले पण सोप आहे ज्यावेळेला युद्ध आपल्यातल्या आपल्यात आहे तेव्हा ते 100 आहे तर आपण 5 युद्ध जर आपल्यातल्या आपल्यात आहे तर ते 100 आहे तर आपण 5 आहे पण युद्ध जर परक्या बरोबर असलं तर आपण 105 आहे आपल्यातल्या आपल्यात कळवण झाली तर मग ती चुलत भाव आहे तर ती 100 आणि आपण एका बाजूला 5 पण आपल्या कळवंडीचा जर दुसऱ्याने गैरफायदा घेतला आपण 105 आणि बहुतेक असंच झालंय घरोघरी आपल्याच कळवंडीचा दुसऱ्यांनी फायदा घेतलाय नुसती कीर्तन ऐकायची म्हणजे कशा तरी 12 वाजवायचे केलेलं वैर कधी कपट ठेवून म्हणजे खांद्या वाट टाकायचं पायात पाय घालायचं काय त्याला करायचं लय लांब बोलण्यापेक्षा लय माघारी जाऊन बोलण्यापेक्षा पाठीमागल्या महिनाभरापूर्वी 27 जूनला 26 जूनला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक घटना घडली जा ना बघा कशावर कारणाने घडली मैत्रीच आहे ना दोघांची पण आज ही खून झाल्यापासून आपण त्याचा अभ्यास केला आज मग आपल्याला कळालं हे आमच्याने आमचं केलं तमक्याने बैल दिलं नाही ह्या गोष्टी पुन्हा झाल्या पण मला आवर्जून सांगू द्या ते दोघं एकमेकांचे जीवनात मित्र होते ही गोष्ट निश्चित आहे तर आजच्या कीर्तनात हे जे युट्यूबला शिवारनामा न्यूजवाल्यांचे शूटिंग चालू आहे ते शिवारनामा न्यूजवाल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सगळ्यांना सांगू द्या संत विश्वास मला जाहीर बोलू द्या गड्या मनामध्ये कपट ठेवून केलेल्या मैत्रीपेक्षा निधड्या छतीने केलेलं वैर प्रवादीच आहे महाभारतातलं जे वैर आहे ते निधड्या छतीने केलेलं वैर आहे असं कपट ठेवून केलेलं वैर नव्हतं भगवान श्रीकृष्णाबद्दल बोलायचं झालं कधीतरी एकदा समजावून घ्या हे मोटिवेशनल स्पीच असतंय ना मार्गदर्शन ज्याच्या आयुष्यात कृष्ण मार्गदर्शक आहे तो पराभूतच होऊ शकत नाही जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन कृष्णाजवळ आहे रामचं झालंय असं आम्हाला आमचं गोड लागलं म्हणून आम्ही मग मोटिवेशन म्हणून दुसरीकडे बघायला लागलो नाही तर कृष्णाजवळ प्रचंड मोठं मोटिवेशन आहे कृष्णासारखा धुरंधर राजकारणी नाही कृष्णासारखा शूरयोद्धा नाही शिक्षण पूर्ण झालं शिकायला संदीपाने ऋषी करतो मला अजून एका गोष्टीची खात्री करायची आहे पण माझ्या काल एक वाक्य वाचनात आलं सर संदीपानी ऋषी मातंग समाजाचे हे मी काल वाचला मी अजून तुमच्या समोर साक्षीनं बोलतोय माझी अजून खात्री नाही जर संदीपानी ऋषी मातंग समाजाचे होते तर मग ऐका ना की एकमेकांबरोबर चांगलं वागायचं असतं ज्ञानाला किंमत द्यायची असती जातीवाद करायचा नसतो तिथपासून आलंय की त्यांनी बी आपल्याला ही शिकवलं की गुरु बघितताना गुरुचं ज्ञान बघायचं असतं त्याची जात बघायची नसते गुरुचा अनुभव बघायचा असतो त्याची जात बघायची नसते चालूला सर माफी मागतो थोडस चालूला का कोणास पण एक मोठी कळवण लावण्याचा प्रयत्न चाललाय मराठा ओबीसी असं नाही मला माहित आहे शूटिंग चालू आहे मी जाहीर बोलणार माणूस आहे आणि जे बोलतो त्याच्यावर ठाम राहतो जेव्हा पुन्हा माफी भीती तसलं तरी करावं लागत ते बोलतो ते मी जाणीवपूर्वक बोलतो हे जाणीवपूर्वक युद्ध लावलं जाते मला सांगा की समजा बाकी राहू द्या माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला कुठं तरी माझा ऍक्सिडेंट झाला मी धनगर आहे मग धनगराचंच रक्त लागल नाही का मी डॉक्टर चेक करताना समजा नेलं इनामदार कधी दिलं इनामदार डॉक्टर पहिल्यांदा विचारतात हेच जात कुठली धनगर एखादा धनगर बोलवा त्याचं रक्त लागल माळ्याचा ऍक्सिडेंट झाला माळ्याचंच रक्त भरावं लागल मराठ्याचा अपघात झाला मराठ्याचंच रक्त भरावं लागल ब्राह्मणाचा अपघात झाला ब्राह्मणात असंच करावं लागते नाही कसं असेल रक्त निर्माण करणाऱ्याने जातीभेद केला नाही स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी आम्ही एकमेकात कळवंडी लावतो हे आमचं आहे
सांदीपानी ऋषीच्या समोर जगाचा बाप उभा राहिला आणि जगाच्या बापाचं शिक्षण पूर्ण झालं, कृष्णाचं शिक्षण पूर्ण झालं. गुरुच्या समोर कृष्ण परमात्मा, मी प्रारब्ध सांगतोय, गुरुच्या समोर कृष्ण परमात्मा उभा राहिला आणि सांदीपानी ऋषीच्या समोर उभा राहिल्यानंतर जगाच्या बापाने सांदीपानी ऋषींचं दर्शन घेतलं आणि नुसतं दर्शन घेतलं नाही, स्वतःचं नाक गुरूंच्या चरणावर घासलं. आज आणखी एक वाक्य ऐका, जी माणसं गुरुच्या चरणावर नाक घासतात त्याला आयुष्यभर कोणा पुढे नाक घासावं लागत. फक्त गुरुच्या चरणावर नाक घासलं पाहिजे. गुरुबद्दल तेवढा विश्वास पाहिजे, गुरुबद्दल तेवढा आदर पाहिजे, गुरुबद्दल तेवढं प्रेम पाहिजे. गुरुवरच गुरु करणाऱ्यांना बरंच गरीब हे नाही का? तसं नाही. या वाजता जरा पाडला म्हणजे जमीन जमलं, बाकी सगळं पैलवान पाडलं ते. फक्त आता मी सांगू, वाजताच राहतो बहुतेक तो बी एखादा डाव माग शिल्लकच ठेवतो. नाहीतर पुतण्या किती वितरणा असला, म्हातारा किती म्हातारा असला तरी म्हातारे नाही अंदाज जमून घेऊ. लांब गेला विषय. भगवान श्रीकृष्ण संदीपानी ऋषींच्या पायावरती नाक घासलं आणि संदीपानी ऋषीला विनंती केली, दे जाऊ माघारी, माझं शिक्षण पूर्ण झालं गुरुजी, मी निघून जातो. पाखरानं काही काय यावं आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण झालं की पाखराने असेल लेकराने असेल निघून जावं. त्याने मी निघालोय. संदीपानी ऋषींनी कृष्णाला परवानगी दिली, पण संदीपानी ऋषींची परवानगी घेतल्यानंतर ज्या गुरुमातेनं भाकरी घातली, ज्या गुरुमातेनं अन्न पाणी दिलं, त्या गुरुमातेच्या कृष्ण उभा राहिला, हात जोडले, माय जाऊ. कुठं माताई, आज ह्या कृष्णाचं शिक्षण पूर्ण झालं. कृष्ण तुला सोडून निघाला. मातेच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं. कृष्णा, आजपर्यंत तुझ्याकडे बघून जगत होती. तुला एक गोष्ट सांगायची राहिली देवा. विवाहानंतर भगवंताने मला एक आपत्य दिलं. विवाहानंतर देवाने माझी फूस भरली, मला एक मुलगा झाला. पण मला झालेला मुलगा अपंग आहे. माझ्या मुलाला चालता येत नाही, माझ्या मुलाला बोलता येत नाही. मातीचा एखादा गोळा पडावा असा माझा मुलगा घरात पडला. पण कृष्णा, जेव्हापासून तू शिकायला आलाय तेव्हापासून तुझ्याकडे बघते, मातृत्वाची तहान भागवून घेते. कृष्ण माझा मुलगा आहे. कृष्ण माझ्या पोटी जन्माला आला नसला तरी मी तुझ्यावरती मुलासारखं प्रेम केलं आणि तू आईचं प्रेम मला दिलं. आज कृष्णा, जर तू निघून गेला तर एवढं सांग देवा, तू निघून गेल्यानंतर मी मातृत्व म्हणून बघायचं कोणाकडं. माझं लेकरू त्या मापाचं नाही, माझं लेकरू त्या पात्रतेचं नाही. ही माझी मातृत्वाची तहान भागवेल. कृष्णा सांग फक्त, तू निघून गेल्यानंतर आईची अवस्था काय होईल. भगवान श्रीकृष्णानं त्या मातेकडे बघितलं, मातेला सांगितलं, माते, ज्याच्या समोर तू उभा राहिली तो जगाचा बाप. समोरच्या झाडाचं पान कधी हलवायचं माझ्या हातात आहे, त्या सूर्याला कधी चालवायचं माझ्या हातात आहे, त्या वेदाला कधी बोलवायचं माझ्या हातात आहे. माते, तुझा अपंग असणार लेकरू हा कृष्ण उभा करून देईल. त्या लेकराला माझ्या समोर आण. कृष्णाच्या समोर ते अपंग लेकरू मातीचा गोळा आणण्यासारखं आणून थोडं. भगवान श्रीकृष्णानं लेकराला हात लावला. हे कृष्णाचा हात लागल्यावरती कोणतं लेकरू अपंग राहील मला सांगा. कृष्णाचा हात लागला आणि अपंग असणारं लेकरू उठून उभा राहिलं. अपंग असणाऱ्या लेकराने कडाडून मातेला मिठी मारली आणि आई म्हणून हात. बिचारीच्या अंगावरचा रोम न रोम पुलकित झाला. बिचारीच्या अंगावरचा रोम न रोम हर्षित झाला. स्वतःच्या लेकरानं तिला आई म्हणून मारलेली ती पहिली हाक होती. स्वतःच्या लेकरानं मातृत्वाचा केलेला तो पहिला स्वीकार होता. मातृत्वाचा केलेला तो पहिला गजर होता. लेकराच्या तोंडून आई हा शब्द ऐकला. बिचारीचे डोळे फालवले आणि मला आवर्जून सांगू द्या, दशरथवा, मातृत्व सगळ्या पदांपेक्षा मोठा आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी परदेशात गेलेले असताना स्वर्गीय इंदिरा गांधींना
परदेशात एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची घटना कोणती? इंदिराजी गांधी यांच्या मुखातून त्याला उत्तर अपेक्षित होतं, ज्या दिवशी मी पंतप्रधान झाले त्या दिवशी मला सगळ्यात जास्त आनंद झाला, असं उत्तर त्याला अपेक्षित होतं. म्हणून त्या पत्रकाराने प्रश्न विचारला, तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची घटना कोणती? तेव्हा स्वर्गीय इंदिरा गांधींनी उत्तर दिलं, ज्या दिवशी मी आई झाले त्या दिवशी मी सगळ्यात जास्त आनंदित झाले. आई हे पद नाही, आई एक अनुभव आहे. लेकरू किती मोठं झालं तरी आईसाठी ते बाळच आहे. देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जर पाठीमागल्या काही वर्षापूर्वीचं शेड्यूल बघितलं, त्यांची जर दिनचर्या बघितली तर मला आवर्जून सांगू द्या. देशाचे महामहिम पंतप्रधान होते, पंतप्रधान आहेत, पण पंतप्रधान असताना सुद्धा स्नान संध्या झाल्यानंतर, देवपूजा अर्चा झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर पडायचे तेव्हा ते 5 मिनिटाचा वेळ काढायचे आणि स्वतःच्या स्वीय सहाय्यकाकडून म्हणजे स्वतःच्या पेकडून 5 मिनिटाचा फोन आईला लावायचे. अगोदर 5 मिनिटं आई बरोबर बोलायचे, मग संसदेत पाऊल ठेवायचे. आमचं शिपाई आहेत पण म्हणतो मला ये नाही ऐकत बाबा. देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलतोय. देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तिथे आईला भेटायला आलते आणि आईला भेटायला आल्यानंतर आईने एक दूधभर ग्लासभर दूध दिलं होतं आणि ग्लासभर दूध नरेंद्र मोदींनी हातात घेतलं होतं आणि हातात घेऊन ते प्याले होते. दूध पेल्यानंतर त्यांच्या ओठावरती थोडासा एक थेंब राहिला होता. मला आवर्जून सांगू द्या, ती आई आहे, ती माता आहे, तिला पंतप्रधान वगैरे असलं काही कळत नसतं. स्वतःचं लेकरू समोर बसलं एवढंच तिला कळालं. देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आलेलं लेकरू समोर बसलं होतं, त्याच्या ओठावर दुधाचा एक टिपका होता. आईनं स्वतःचा पदर घेतला आणि लेकराचं भांडावरचं दूध पुसलं. तुम्ही मान्य करा नाही तर नका करू, पंतप्रधान पदापेक्षा जे पद मोठं आहे त्या पदाला आई म्हणतात. या जगात सगळ्यात जास्त मोठं पद कोणतं असेल तर ते आई म्हणतात. आणि आई नसताना आईच्या आठवणीनं ही जगातली सगळ्यात दुःखद घटना आहे. आज 1 वर्ष होतं या परिवाराची माय गेलेल्याची. आजही ती 4 पोरं, आज सुद्धा ती 4 पोरं आईच्या आठवणीनं डोळ्याला पाणी आणतात. आजही त्या आईची आठवण येते, पावला पावलाला आईची आठवण येते, क्षणाक्षणाला आईची आठवण येते. हे आई असल्याचा भास होतो. आईबद्दल बोलावं वाटलं तर मला एक शब्द बोलून जाणवतो, सगळ्यात असते तेव्हा ती जाणवत नाही आणि आता कुठंच नसली तरी नाही म्हणवत नाही. उगाच वाटतं अजून सुद्धा कुठल्या तरी एका खोलीत बसल्यासारखं. उगाच वाटतं अजून बी ते आपल्याला हाक मारल असं. उगाच वाटतं ते अजून सुद्धा कानाला आवाज येतो, अजून येतो, बापू उठून बघितलं कुठंच दिसत नाही. जगाच्या बापाच्या समोर त्या गुरुमातेला तिच्या लेकरानं करावून मिठी मारली. कृष्ण परमात्म्याने ते लेकरू स्वाधीन केलं, कृष्ण परमात्मा निघून गेला. पण हे काय, जो खाटेवर आला त्याला ताटीवर जावं लागणार आहे. जे लेकरू भगवान श्रीकृष्णानं उठून उभा केलं होतं त्याच लेकराचा काही दिवसानंतर मृत्यू झाला. सरण रचन सरणावरती ते लेकरू ठेवत असताना ती गुरुमाता सांगते, थांबा, माझं बाळ आहे, माझ्याकडे एक आशा आहे. मला माहिती आहे, जो मारतो जो तारतो तो कृष्ण माझ्या ओळखीचा आहे. जोपर्यंत माझा कृष्ण येत नाही तोपर्यंत माझ्या पोराला कोणी हात लावायचं नाही. माय प्रेत यात्रेला आडवी आली, मायनं प्रेत यात्रा थांबवली. 2 साधकांना सांगितलं, जा कृष्ण परमात्म्याला घेऊन ये. तो द्वारकेला राहतो, तो द्वारकेचा राजा झालाय. ते 2 साधक द्वारकेपर्यंत आले, पण अडचण एक झाली, तो कृष्ण द्वारकेत सापडलाच नाही. तो होता कुठं बरं? द्वारकेचा
मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी. तिथं उत्तर सांगितलंय, जगाचा बाप द्वारकेत सापडला नाही. त्याचं कारण आहे, द्वारकेचा राजा होता कुठं? द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो पांडवांच्या घरी होता. ते साधक पांडवांच्या घरापर्यंत पोहोचले, कृष्णाला हात मारली. कृष्णा, एक माय तुझी वाट बघते. जिथं लेकरू मरून पडलंय अशी आई तुझी वाट बघते. कृष्णा, आमच्या बरोबर चल. जगाचा बाप कृष्ण परमात्मा धावत आला. कृष्ण दिसल्याबरोबर बिचारीचा आनंद गगनात नावेना. तेवढ्या माणसामधून बिचारी धावत आली, कृष्णाच्या पुढे हात जोडले. कृष्णा, त्या आईची मातृत्वाची भूक तू भागवली होतीस. त्या आईला लेकरू देऊन तू गेला होतास. कृष्णा, ज्या लेकराला तू उभा केलं होत, माझं बाळ मरून पडलंय. माझी एवढीच इच्छा आहे, अपंग असताना जसं तू उठून उभा केलं होतस, तसं आज पुन्हा एकदा तुला माझ्या लेकराला उठून उभा करावं लागेल. कृष्ण आहे, जगाचा बाप आहे. कृष्णा, मला तुझा अधिकार करतो. कुठेतरी असं ऐकलं होतं म्हणे, देव तारी त्याला कोण मारी. पण कृष्णा, रडता रडता माझ्या मनात विचार आला, देव तारी त्याला कोण मारी. हे जरी खरं असलं तरी हेच वाक्य उलट सुद्धा वाचता येतंय. देव मारी त्याला कोण तारी. मारायचं ठरवल्यावर मग नाही माझं लेकरू जगायचं. कृष्णानं आईचा हात हातात घेतला आणि त्या बरोबर मातेला विनंती केली, माय, कृष्ण जरी असलो, देव जरी असलो, तरी प्रारब्धाच्या रेषेच्या पुढे आल्यानंतर मला सुद्धा थांबावं लागत असतं. देवाच्या हातात जर सगळ्या गोष्टी असत्या तर राम अवतारामध्ये मी माझा बाप राजा दशरथ मरून दिला नसता ग. जर प्रारब्धाच्या पुढे मला जाता आलं असतं तर माते, माझा स्वतःचा सक्का भाचा अभिमन्यू भर मैदानामध्ये मरून पडला. बहिणीनं एवढ्या विनंत्या केल्या तरी मला त्या अभिमन्यूला जिवंत नाही करता आलं. ऐकते गुरुमाते, उसापासून साखर तयार करता येते. एकदा त्याची साखर झाली, लाखो टन साखर एकत्र केली तरी पुन्हा ऊस. माते, दुधापासून दूध तयार करता येत, पण लाखो लिटर तूप एकत्र केलं त्याच्यापासून पुन्हा चमच्याभर दूध तयार करता येत नाही. एकदा का या देहाचं प्रेतामध्ये रूपांतर झालं, ते पुन्हा झाला प्रेतरूप शरीराचा भाव. पुन्हा त्या प्रेताला उठून उभा करता येत नसतं. माते, काही गोष्टी प्रारब्ध व स्वीकाराव्या लागतात. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. हे प्रारब्ध ज्याला म्हणतात ते तुम्हाला भोगावंच लागतं. आणि सांगतो, प्रारब्धातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर ते मरणाचं. सगळ्यांना भोगावं लागलं याची जाणीव तुकोबरायांना झाली. आणि तुकोबरायासारख्या महान संतांना सुद्धा विचार केला, जर सगळीच माणसं या जगातून जात असतील तर मला सुद्धा करावं लागेल. त्या लोकांचं नाव मृत्यू लोक इथं राहता येत नसतं. मी ऐकलं काल तुम्ही पोरांना भगवद्गीता सांगत होता, त्यात तुम्ही 7 चिरंजीव सांगितले. आणखी पुढे जाऊन सांगायचं. 2020 साली एक सगळे ऐका, 1-2 मिनिटात सांगतो. एक आघोरी व्यक्ती सापडली. आघोरी आताच 2020 सांगतो मी, 4 वर्षापूर्वीच. आणि त्या आघोरी व्यक्तीची मुलाखत घेण्यात आली.
मुलाखत घेतली होती म्हणे माझं वय 40 वर्ष आहे, पण कितीतरी वर्ष झालं माझं वय 40 वर्ष. आणि पाहुणे ऐका, मग असं हे विज्ञानवादी मानत नसतात असल्या गोष्टी. मग माणूस खरं बोलतोय का खोटं ह्याच्यासाठी एक टेस्ट आहे. विज्ञानाकडे सध्या संशोधकांकडे एखाद्या आरोग्याला वगैरे ती टेस्ट करायला लागते बघा, त्याला नार्को टेस्ट म्हणतात. ते इंजेक्शन दिले की माणूस लबाड बोलतच नाही, म्हणजे ते हिप्नोटाईज होतं. म्हणजे जे बोलल ते खरंच येणार त्याच्या मुखातून. तो माणूस त्याच्या बिंदूवरती जो विचारतोय त्याचा प्रभाव राहतो. लबाड बोलतोय म्हणजे माणूस ठरवून लबाड बोलतो. हो नाही, खरं आहे ना, लबाड बोलणाऱ्याला खरं काय माहिती असतं. लांब जाईल अजून ते सांगता एखाद्याच्या मुखातलं खोटं ऐकताना फक्त आपल्याला खरं माहिती असं मग माझे तरी म्हणा आपलं लय लय एक नंबर कारभार, तेव्हा आपल्याला माहिती असं ह्याच्यावर किती खरंच आहे किती. तसं खरं माहिती असताना खोटं ऐकायला माझे नार्को टेस्ट नावाची जी एक टेस्ट आहे, माणसाला खोटंच बोलून देत नाही. हे संशोधकांनी त्याच्यावर नार्को टेस्ट केली. नार्को टेस्ट केली विषार नार्को टेस्ट केली ह्याचा अर्थ ते खोटं बोलणार नाही. आणि मग त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा तो सांगत होता, मी राम बघितला, मी कृष्ण बघितला. सतयुग, द्वापार युग, त्रेतायुग तिथपासून आजपर्यंत मी जिवंत. ते तुमचे 7 चिरंजीव म्हणतात, त्या 7 चिरंजीवातला मी कोणी नाही, मी 8वा आहे. मी आवर्जून सांगतो, 7 चिरंजीव सांगितले गड्या, पण जिवंत बघायला कोणालाच भेटले नाही का. माझा विरोध नाही त्याला. मी धर्म मानणारा, शास्त्र मानणारा, अध्यात्म मानणारा, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावी पुराणे विचारवणी आणि पुराणावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. 7 चिरंजीव शास्त्राने सांगितले, पण मारुतीराया मंदिरात सोडून पुन्हा कुठला चिरंजीव आपल्याला बघायला मिळालं नाही एवढं मात्र निश्चित आहे. मला आवर्जून सांगू दे, या लोकांचं नावच असताना मृत्यूलोक असं नाव आहे. तुकोबारायांना माहिती आहे, हे 7 चिरंजीव सोडून कोणाला थांबता येत नसतं. आपल्याला जावं लागेल, आणि जावं लागेल म्हणल्यानंतर नुसता समाजाने त्रास दिला असंच नाही. ज्या वेळेस सुळगोवा कनेर मध्ये आला त्या वेळेला सुळगोवाने हेच सांगितलं, तुकाराम महाराजांना समाजाने त्रास दिला. मला आज थोडीशी दुसरी बाजू सांगायची. तुकोबाराय जेव्हा कीर्तनाला उभा राहायचे होते, त्या देहोत कीर्तनाची परंपरा होती. म्हणजे दर एकादशीला कीर्तन असायचं, आणि एखादा कीर्तनकार तारीख घेऊन येत नसायचा. परत सांगा बघा, तुम्ही तुकाराम महाराजाच्या काळातलं सांगताय तरी बी म्हणताय एखादा कीर्तनकार तारीख घेऊन येत नसायचा. म्हणजे ही तवापासून चालू आहे का नाही. तारीख घेऊन येत नसायचं म्हणजे आताच्या सारखं वाढून मिळालं म्हणून दुसरीकडे जात नसायचा. तारीख घेऊन येत नसायचा अर्थ काहीतरी अडचण आली नाही, सगळी आपत्ती आली तर येत नसायचा. मग अशा कीर्तन बंद राहायची. गावातली सगळी लोक एकत्र झाली. तुकोबांना विनंती केली, तुकोबा तुम्ही कीर्तनात बसता, कीर्तनात काळ घेऊन उभा राहता, तुम्ही द्रौपद म्हणायला उभा राहता, तुमचा अभ्यास आहे. मग तुकोबा असं का करणार, तुम्हीच का कीर्तन करणार. आणि लोकांच्या आग्रहाखातीर लोकांनी मिळून तुकोबारायला ग्रंथ साहित्य संपदा आणून दिली, आणि लोकांच्या आग्रहाखातीर तुकोबाराय कीर्तनाला उभा राहिले. तुकोबाराय कीर्तन करायला लागले, कीर्तन जागायला लागले. सगळ्यांना ते सहन झालं नाही. मग समाजाने त्रास पण समाजाने त्रास देताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे. भयंकर त्रास दिला. गाडावर बसून भेंड काढली, अंगावर उकळणार पाणी ओतलं, एकांतात असताना स्त्री पाठवली. लय छळ झाला तुकोबारांचा. मी आणखी एक वाक्य बोलतो कीर्तनातून. तुकोबारांचं चरित्र कधीतरी एकांतात असताना लहान लेकरांना सांगितलंच पाहिजे. का? तुकोबारायांचं चरित्र बाकी काही शिकवत असेल नसेल, पण तुकोबारायांचं चरित्र संयम शिकवतं एवढं मात्र निश्चित आहे. आणि जी माणसं संयमी असतात त्या माणसांना पराभूत करण्याची ताकद देवामध्ये सुद्धा. ज्याच्याजवळ संयम आहे त्याच्या एवढा मजबूत माणूस कोणीच नाही. फक्त त्याच्यावर संयम असला पाहिजे. हारल्यावर सुद्धा जो हसू शकतो त्याला कोणीच हरवू शकत नाही. तू खाल्यावर सुद्धा ज्याचा चेहरा आनंद आहे ना त्याला कोणीच नाराज करू शकत नाही. आणि आपले झालंय असं, आपल्या आनंदाचं रिमोट कंट्रोलच आपण दुसऱ्याच्या हातात आहे. दुसऱ्याने ठरवायचं वेळ आपण कधी हसायचं ते लोकांसाठी लोकांकडे बघून जगू नका. दुनियाने चांगलं म्हणावं मग मी हसल, अजिबात नाही. हसत राहा. दुनिया चांगलं म्हणत, दुनियाने चांगलं म्हणलं हसण्यापेक्षा हसतच राहा. बहुतेक दुनिया चांगलं माणूस म्हणल हसत मुख चेहऱ्याच होता बाबा, कसं असं म्हणा हसत मुख चेहऱ्याच म्हणल ना माणूस.
सदैव दुनियाभराचं टेन्शन आपल्याला एकट्यालाच असल्यावर असं रोज इडाळलेल्या टमाटोन तोंड घेऊन बसायचं दुसऱ्यांकडे तरी कोण माणूस नाराज नका तसं नको त्यासाठी तुकोबांचं चरित्र वाचा सगळं गेलं होतं तेव्हा म्हणाले होते बरे झाले देवा निघाले दिवाळी बरे सगळं गेलं बरं झालं म्हणणं सोपं नाही हो सर म्हणा किती मोठीपणा असावं लागेल त्यासाठी आणि तुकोबांचं चरित्र आणखी एक गोष्ट शिकवतो उभ्या आयुष्यात एक सुद्धा पाप न केलेला महात्मा तुकोबा एक पाप नाही शेवटी जायचा निर्णय घेतला आणि त्या भंडारा डोंगराच्या कपारीला जाऊन बसलो आता सध्या खूप मोठं काम चालू आहे घरातल्या माणसांनी वाट बघितली 10-12 दिवस बुवा घरी आले नाहीत शोधायला पाठवलं गंगाधर पंत शिवा कसा सदाई महाराज जगणारे कान्होबा महाराज देहूकर चौघ शोधायला गेले आणि चौघ शोधायला गेले 4 दिवस शोधलं पण बुवा सापडली नव्हती ना 4थ्या दिवशी एका गुहेत सापडले तेव्हा शांत बसले होते विठ्ठल नावाचा गजर आहे डोळे खोबणीपर्यंत भर गेले ते ओठ फोडले पडले होते तुमचं विज्ञान सांगतो माणूस अन्न पाण्याशिवाय 21 दिवस जगू शकतो 16 दिवस तो बरं अन्न पाण्याशिवाय होते चेहरा तेजस्वी होता आणि मुखात विठ्ठलाचं नाव होतं ते चौघ जवळ गेले बुवा उठा घरीच नाही येणार बास संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता ही सेवा कुटुंबाची काही केलं त्या संसाराचं काही नाही घरच्यांनी त्रास दिला बाहेरच्यांनी त्रास दिला थांबायचं नाही मला मी निरोप पाठवलाय तुम्ही सांगता की का संत म्हणाली का कृपावंत एवढा करावं कार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा मला न्यायला या असा निरोप पाठवलाय आणि तुकोबांचा निरोप ऐकून गरुडावर बैसून माझा तुकोबा चला म्हणले थांबा का अजून माने वस्तू पडायची नाही थांबा म्हणजे कशासाठी थांबा कशासाठी वेळ झाला चला बुवा सगळ्यांना विचारले येतात का म्हणून कोणी आलं नाही गरुडावर विराजमान झाले उजव्या बाजूला देव आहे समस्त देव आहे डाव्या बाजूला पदराच्या पोराला घेऊन पत्नी उभी राहिली समस्त देववासियांकडे बघितलं तेव्हा हसले आणि पदराच्या आड पोऱ्याकडे बघितलं तेव्हा रडले हसत असताना मनाची भावना ही होती याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड बाबा तेव्हा मनातली भावना एक होती शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रुक्माईच्या वरा त्यावेळी मनातली भावना अशी होती न लगे मरावे आईसा धाव दिला देवी त्यावेळी मनातली भावना अशी होती मरण माझे मरून गेले मज केले अमर त्यावेळी मनातली भावना अशी होती मरणाहाती सुटली काय विचारे निशे त्यावेळी मनातली भावना अशी होती पिंड पदावरी दिला आपले कधी माझे झाले गयावर जन फिकले पितरांच्या ऋण हे या देहावरती माझं प्रेम राहिलं नाही अशी अवस्था देहवासियांकडे बघताना होती आणि लेकराकडे बघितलं आणि डोळ्यातनं खळकण पाणी आलं हे देहवासियांकडे बघून जो हसत होता तो संत होता आणि लेकराकडे बघून जो रडत होता तो बाप होता सांगू बहुतेक तीच अवस्था गेल्या 2-3 वर्षापूर्वी भाऊंची झाली असेल आणि गेल्या वर्षी आईची झाली असेल जेव्हा या मातेनं देह ठेवला या देवताच्या परिवारातल्या या सगळ्या लेकरांना सोडून जेव्हा ती माय निघाली असेल आईच्या लक्षात काय आलं असेल तर किती शेतीवाड्या आठवलं असेल किती जमीन जुमला आठवलं असेल नाही हो जेव्हा त्या माईनं देह ठेवला तेव्हा सगळी पोरं आठवले असतील बाळांनो अंकुश नावाचं माझं लेकरू माझ्या आयुष्यातून निघून गेलं पण आठवले असतील ते बिरू आठवले असतील ते बापू आठवले असतील ते धनाजीराव आठवले असतील ते लक्ष्मणराव गिरिजा नावाची मुलगी आहे लेकरांनो चांगलं राहा हाताच्या 5 बोटासारखं तुम्ही 5 जण होता आणि तुम्ही जोपर्यंत एकत्र होता तोपर्यंत एक मूठ बांधली जात होती अंकुशराव गेले याचा अर्थ हाताचा अंगठा निघून गेला मला आवर्जून सांगू द्या ही मूठ बांधत असताना सगळ्यात महत्वाचा असतो तो अंगठा असतो या अंगठ्याला जे महत्व आहे बहुतेक इतर कोणत्या गोष्टीला अंगठे एवढं महत्व नाही लेकरांना तुमच्या आयुष्यातून अंकुश निघून गेला म्हणजे तुमच्या आयुष्यातून तुमचा बाप निघून गेला ते 2 मुलं आहेत आदरणीय अंकुशरावांचे रामचंद्र बाप निघून गेला असला तरी एका जिवाळ्यानं राहा एका विचारानं राहा तो का प्रपंच करत असताना कपाळावरचं कुंकू पुसल्यापासून तुम्हाला चांगलं जपण्याचा चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केलाय पोरांनो चांगलं राहा हो आपल्या अंगणात जी बारकी लेकरं खेळतात त्यांची काळजी घ्या त्यांना म्हणावं
आता पडलं एखादं पोरग तर उचलून घ्यायला तुमची आजी राहिली नाही. आता वरांच्या कळवंडी लागल्या तर त्या सोडवायला त्यांची आजी राहिली नाही. जवळ होती तवर ह्या घराचं जिथं कुलूप म्हणून दारात बसायची. हे घर सोडून जाताना, हे दार सोडून जाताना वाईट वाटतं. पण सांगू बाळांनो, भगवंताचा नियम आहे, जन्माला त्याला मारावं लागतंय. माझी बी इच्छा नाही तुम्हा सगळ्यांना सोडून द्यायची. लय आठवण येईल मला तुमची, पण जातो. आम्ही जात तुम्ही प्रभात जावी. आम्ही जात तुम्ही प्रभात जावी. आम्ही जात तुम्ही प्रभात जावी. आम्ही जात सुदैवी सकाळ संगावी विनंती माझी वाढवेल झाला होता पांडुरंग वैकुंठाश्रम बोलावितो. आषाढी एकादशी या दिवशी त्या माईनं देह ठेवला आणि माऊली महावैष्णवांच्या प्रस्थानाच्या दिवशी आदरणीय भाऊंनी देह ठेवला. शेवटी दोघांनाही स्वतःकडे बोलवून घेतलं. त्या देवाचं नाव आम्ही जातो तुम्ही कृपा सूर्यावी सकाळ धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरण असेल, विचार असेल, आपल्याच्या दोन चांदापुरीमध्येच आज सकाळी एक वर्ष शब्द गायचा. त्यांचं काय म्हणणं, चांदापुरीच्या रात्रीच्या कीर्तनाला या थांबून सकाळचं कीर्तन करूनच जाऊ. पण डायरीला देवकारी पाहुणे माने पाहुण्यांचा फोन आला मला. शेवटी देवकारी परिवाराने तेवढ्या विश्वासानं, जेवढ्या आपुलकीनं, जेवढ्या प्रेमाने, तर एखाद्यानं आपल्याला आपुलकीनं बोलवल्यानंतर तिथपर्यंत पोहोचणं हे आपलं आद्य कर्तव्य. त्या न्यायानं तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं. त्या कन्हेर नगरीमध्ये मी कित्येक कीर्तनं केली, पण प्रत्येक वेळी कीर्तनात बसत असताना तुम्ही अतिशय आनंदाने ते कीर्तन ऐकता आणि तुम्ही ऐकता म्हणून आम्हाला बोलू वाटतं. अतिशय मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना कीर्तनामध्ये गुरु हा शब्द आला होता आणि समोर ज्यांनी मला 5वी ला 6वी ला मराठी शिकवलं माने सर बसले.
सर अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे आजच्या कीर्तनामध्ये जे नाव सगळ्यात जास्त वेळ आलं ते हरिभक्तपरायण तुकाराम महाराज. अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असताना गायन क्षेत्रातली दोन मोठी नावं सन्मान्य संतोष महाराज, सन्मान्य दशरथ बुवा. मृदंग क्षेत्रातले एक दिग्गज नाव सन्मान्य विशालजी महाराज. अतिशय मनापासून तुम्हा तिघांच्या चरणावर नतमस्तक होतो. विनीकरी बाबा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतं. त्यांच्या चरणावर नतमस्तक होत असतानाच माझ्या पाठीशी असणारी लहान लहान लेकरं, तर जास्त मला तिथं विषय थांबवायचं नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी 22 लेकरं होती. गेल्या वर्षी मानेपाहुणे 70 मुलं झाली आणि यंदा 100 पर्यंत तो आकडा गेलाय. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने एक चांगली संस्था मोरोचीमध्ये उभा राहते. माझे 1000 वेळा विनंती असेल कधी त्या भागाने बरं फलटणला जाताना रस्त्यापासून अगदी 100-200 मीटरवर संस्था आहे. मोकळ्या हाताने या मोकळ्या हाताने जातात. ते एकदा आपलं कुणीतरी काहीतरी करतंय आणि ते आपल्या नजरेखालून जावं म्हणून फक्त कधीतरी एका संस्थेवर या. त्या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सिस्टमवाले तुमचं मनापासून आभार मानतो. सर्वांचं मनापासून आभार मानून झालेली सेवा अखिल ब्रह्मांड पंढरी परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सर्वांच्या चरणावर समर्पित करीत असताना आजच्या संबंध कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांनी केलंय शिवारनामा न्यूजचे सगळेच तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या कार्यासाठी आनंदरीत शुभेच्छा देतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर सर्वांनी